अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या विरोधात शिवसेना शेतकरी सेनेचे मुक्काम आंदोलन सुरू आहे। कुकडी साखर कारखान्याकडे फसलेले पैसे कसे मिळणार या मागणीचे लेखी पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कडाक्याच्या थंडीत हे मुक्काम आंदोलन सुरू राहणार असल्याचा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। चला तुम्हाला सांगतो एक वेळा कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम आणि योग्य ऊस दराच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली। या बैठकीत सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीमध्ये शिवसेनेचे अभिजित पोटे, बाबूशेठ टायरवाले, महादेव आव्हाड, संजय वाघ, सोमनाथ गर्जे, युसुफ पठाण, बाळासाहेब कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे, निसर्गातील अडचणी आणि पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे तसेच घोषणांप्रमाणे भाव न देणे असे अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले। या बैठकीतून 14 मागण्या सांगण्यात आल्या। त्यापैकी प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: ऊसाला 3550 रुपये प्रति टन कुठलीही कपात न करता भाव देण्यात यावा। कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 711 रुपये प्रति टन थकीत पैसे तात्काळ बँक खात्यात जमा करावे। मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाचे RSF प्रमाणे हिशोब करणे, साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवणे आणि वजन काट्यांमध्ये फेरफार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे आणि 750 रुपयांपेक्षा जास्त तोडणी वाहतूक खर्च आकारू नये। वजन काटे आणि सॉफ्टवेअर मधील फेरफार बंद करून शेतकऱ्यांना बाहेरून वजन काटा तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी। या बैठकीत शिवसेनेचे अभिजित पोटे म्हणाले की आमच्या शेतकऱ्यांच्या 14 मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय आहे आणि कुकडी साखर कारखान्याकडे फसलेले पैसे कधी मिळणार याचे लेखी आदेश पत्र आम्हाला देण्यात यावे, त्यानंतरच आम्ही आंदोलनाबद्दल निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले। पुढे म्हणाले की कडाक्याच्या थंडीत सर्व शेतकरी बांधव उपोषणास बसले असून गावाकडून शेतकऱ्यांना जेवायला भाकरी येत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर लेखी आदेश देण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून साखर सहसंचालक गोंदे यांनी आम्हाला पत्र काल दिलं होतं की आज 18 तारखेला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बोलावून या ठिकाणी बैठक होणार म्हणून बैठकीला आम्ही गेलो। बैठक झाली। बैठकीमध्ये आम्ही आमच्या मागण्या 14 ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आमची 3550 रुपये भाव या ठिकाणी कुठलीही कपात न करता द्या। RSF मधून होणारी चोरी, तुमची जी रिकव्हरी आकारण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे। तुम्ही इथं 3% 2.5% रिकव्हरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखानदार या ठिकाणी चोरून खाता, हा आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने आरोप केलेला आहे। कारण ही रिकव्हरी आकारण्याची पद्धत पूर्ण कशी चुकीची आहे, आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आणि उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पटून देण्याचं म्हणजे वस्तुस्थिती सांगितलेलं आहे। या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी वजनाची काटेमारी होती ऊसाच्या वजनामध्ये, तर आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुमच्या कक्षेतला आहे की तुम्ही किमान शेतकऱ्यांना खाजगी काट्यावर वजन करण्यासाठी निर्बंध कारखाने आणतात ते आणू देऊ नका। निर्बंध आणतात म्हणजे काय करतात, गाडी कारखान्यात आल्यानंतर साईडला लावून देतात खाजगी काट्यावर जर गाडीचं वजन झालं, कारण ती गाडी कारखान्यामार्फत आलेली असते म्हणून। तर बाहेर शेतकऱ्यांना काटा करण्याची परवानगी द्या, कुठेही अडचण आली नाही पाहिजे। कारखान्यांना सक्तीचे आदेश सहाय्यक आयुक्त तुम्ही सुद्धा द्या, ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचा विषय, गेल्या 2 वर्षापासून कुकडी कारखान्याने 711 रुपये प्रति टनाला या ठिकाणी पैसे दिलेले नाही। 2-3 तालुके आहेत, नेवासा, शेवगाव आहे, श्रीरामपूर आहे, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिलेले नाही। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।